भारत पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने मध्यस्थी केल्याने शस्त्रसंधी करण्यात आली। शस्त्रसंधी लागल्यानंतर इंदिरा गांधींची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यूं ही कोई इंदिरा गांधी नहीं बन जाता असं म्हणत इंदिरा गांधींचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावेळी अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे। 1971च्या युद्धामध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या। कशा प्रकारे त्यावेळी अमेरिकेचा विरोध झुगारत इंदिरा गांधींनी वेगळा बांगलादेश केला, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी केलेल्या अपमानाचा बदला इंदिरा गांधींनी कसा घेतला, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 3 डिसेंबर 1971 जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस होता, कारण याच दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात झाली। 13 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं शरणागती पत्कारली आणि नव्या देशाचा जन्म झाला, ज्याचं नाव होतं बांगलादेश। आता सगळ्यात पहिल्यांदा थोडक्यात या युद्धाच्या मागची पार्श्वभूमी समजून घेऊ आणि त्यानंतर रिचर्ड निक्सन आणि इंदिरा गांधी यांच्यावर बोलूयात। भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानामध्ये, जो की आता बांगलादेश आहे, या ठिकाणी जातीय संघर्षाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती। पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिमी भागांमधील लोकांमध्ये संघर्ष वाढत चालला होता। भाषा, संस्कृती, राहणीमान, विचार ही सगळी कारणं या संघर्षाला कारणीभूत होती। यावेळी पाकिस्तानांनी अनेक बंगाल्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली। 1971च्या सालामध्ये तर पाकिस्तानांकडून हद्दच पार झाली। पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करण्याची मागणी करणाऱ्या लोकांची हत्या यावेळी होऊ लागली। महिलांवर बलात्कार होऊ लागले। 30 लाखांहून अधिक लोक मारले गेले। पाकिस्तानी लष्कराकडून हा सगळा अत्याचार सुरू होता। यावेळी पूर्व पाकिस्तानात अत्याचाराला बळी पडलेली सगळी लोक भारतात शरणार्थीसाठी येऊ लागली। दिवसेंदिवस भारतात जीव वाचवण्यासाठी येणाऱ्या पूर्व पाकिस्तानातील लोकांची संख्या वाढत चालली होती। त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी। भारत या सगळ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड चिंतेत होता। अमेरिकेने त्यावेळी भारताला या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये असं स्पष्ट सांगितलं होतं, कारण तेव्हा पाकिस्तान अमेरिकेच्या जास्त जवळचा होता। यावरच चर्चा करण्यासाठी नोव्हेंबर 1971 मध्ये इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दौरा केला। इंदिरा गांधींचा प्रयत्न हा पूर्व पाकिस्तानातील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा होता। तेव्हा पाकिस्तानच्या बाजूने उभं राहिलेल्या अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याकडून इंदिरा गांधींना योग्य वागणूक देण्यात आली नव्हती। रिचर्ड निक्सन यांना भेटण्यासाठी जेव्हा अमेरिकेमध्ये इंदिरा गांधी गेल्या, युद्धाच्या आधी जेव्हा इंदिरा गांधी अमेरिकेमध्ये गेल्या, तेव्हा रिचर्ड निक्सन यांनी 45 मिनिटं जवळजवळ इंदिरा गांधींना वाट बघायला लावलेली होती। तेव्हा निक्सन यांनी इंदिरा गांधींना साफ इशारा दिला होता की पूर्व पाकिस्तानातील मुद्द्यावर कुठलीही भूमिका घेऊ नये। जर अशी भूमिका घेतली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत। अमेरिकेच्या खुल्या धमकीकडे जराही लक्ष न देता भारत पाकिस्तान यांच्यात युद्धाची घोषणा इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दौऱ्यावरून पुन्हा भारतात येताच लगेच केली होती। अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्र आणि पैशांची मदत या 1971च्या युद्धामध्ये केली होती असं सुद्धा समजतंय। अमेरिकेने 7वं आरमार बंगालच्या उपसागरामध्ये पाठवण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता। यावेळी सोव्हिएत रशिया भारताच्या बाजूने होतं। अमेरिकेच्या दौऱ्याआधीही इंदिरा गांधींनी रशियाचा दौरा केला होता। सोव्हिएत रशियाचा ताफा अमेरिकेच्या आरमाराच्या मागेच होता, पण पाकिस्तानने 13 दिवसातच, म्हणजेच युद्ध सुरू झाल्यापासून 13 दिवसातच शरणागती पत्कारली आणि 1971च्या युद्धात भारताचा विजय झाला। अमेरिकेच्या विरुद्ध जाऊन मोठा विरोध पत्करून इंदिरा गांधींनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं आणि बांगलादेशची निर्मिती केली। लेखिका कॅथरीन फ्रँक इंदिरा गांधींच्या जीवनचरित्रात लिहितात, इंदिरा गांधींनी त्यांच्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी योग्य वेळेची वाट बघितली। बांगलादेश बनल्यानंतर इंदिरा गांधींची अमेरिकेत बैठक झाली। या बैठकीमध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानबद्दल एकही उद्गार काढला नाही। यावेळी रिचर्ड निक्सन यांना इंदिरा गांधींनी अनेक परखड प्रश्न सुद्धा विचारले। इंदिरा गांधींनी निक्सन यांच्यासोबत अशी बातचीत केली जसं की एखादा प्रोफेसर आपल्या विद्यार्थ्यासोबत बोलतो। ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष त्यांच्या इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर या पुस्तकामध्ये लिहितात, 1971च्या युद्धानंतर इंदिरा गांधींच्या सन्मानासाठी रिचर्ड निक्सन यांनी जेवणाचं आयोजन केलं होतं। यावेळी इंदिरा गांधी निक्सन यांच्या साईडलाच बसल्या होत्या।
यावेळी तेथील सगळ्या लोकांची नजर इंदिरा गांधींकडे होती, पण इंदिरा गांधी मात्र डोळे बंद करून तिथे बसल्या होत्या। यानंतर इंदिरा गांधींच्याच एका टीममधील व्यक्तीने त्यांना विचारलं, या संदर्भात विचारलं की तुम्ही अशा डोळे बंद करून का बसले आहात। तेव्हा इंदिरा गांधींनी माझं डोकं दुखतंय त्याच्यामुळे मी डोळे बंद करून बसले आहे असं उत्तर दिलं होतं। इंदिरा गांधींनी असं का केलं हे सगळ्यांनाच माहीत होतं। निक्सनने केलेल्या अपमानाचा बदला इंदिरा गांधींनी यावेळी दुसऱ्यांदा घेतला असं या पुस्तकामध्ये म्हटलंय। हे दोन किस्से 1971चा हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण होतं इंदिरा गांधींची होत असलेली चर्चा। कारण अमेरिकेने आपणच मध्यस्थी केली असं म्हणत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधीची घोषणा केली आणि त्यानंतर 1971च्या वेळेला इंदिरा गांधींनी घेतलेली भूमिका आणि इंदिरा गांधींचे त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर आता चर्चेत आलेत, ते व्हायरल होत आहेत। त्यामुळे हा सगळा इतिहास तुम्हाला सांगणं गरजेचं होतं। तुम्हाला यावर काय वाटतं? इंदिरा गांधींनी 1971ला जी भूमिका घेतली होती त्यावर तुमचं काय मत आहे? आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी शस्त्रसंधीची घोषणा केलेली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।